300 चलते त्याचे म्हणजे मुंड्याचा माणूस आहे. तिथे विरोधात काय बोललं त्यांच्या तर माणसाला खलासच करते. ताकद नाही तहसीलदाराची आणि कोणाची. कुठलं 10 लाखाचं उत्पन्न झालं तर कुठून आलं म्हणते. आणि परळीत माझे मेहुणे आहेत, त्यांना सुद्धा असं दबून राहावं लागते. संतोष देशमुख म्हणजे सरपंच मारणं म्हणजे खंडणीमुळं मारला ना संतोष देशमुख, आहे का नाही. खंडणी मागणी थोडं हे झालं की मारणे म्हणजे गुंडगिरी ज्यादा आहे बीडमध्ये. तशी लातूरमध्ये गुंडगिरी नाही. आता सरपंच मारतात म्हणलेच बघा की. 2 कोटी रुपये खंडणी मागितली, 2 कोटी. मग ती भांडणं केल्यामुळं ती संतोष देशमुख तिथं गेला. तिथं गेल्यामुळं त्यानं मिटवमिटी करायचा प्रयत्न केला. तर ह्याला धमकी दिली ना तिथे, थापड फिपड काय ते केलं. पुन्हा तिथून पुढं त्यांनी बरोबर कार्यक्रम केला त्याचा. बाकी लोकांची मध्ये विरोधात बोलायला ताकद नाही, कुठं मध्ये तोंड घालायला ताकद नाही, असं राजकारण तिकडं. आमच्याकडे तसं गचाळ राजकारण नाही. माणसं एकदम क्लिअर आहेत. खंडणी बिंडणी कुणी मागत नाही. हप्ता कुठं काही तसलं नसतं आमच्याकडे. क्लिअर व्यवहार चालतं इकडे. बीडमध्ये कसं आहे, लय अरे राहावे सरपंच मारणं म्हणजे काही सोपी गोष्ट आहे. खंडणीमुळं पती वाल्मिक कराडाला फाशी शिक्षा व्हावं लागते नियमानं. ती एक आंधळे कोण आहे ती गोष्ट नाही म्हणणे काय, संतोष आंधळे कोणी म्हणते मी याला काय झालं, पण ती असेल जीवन. ही पोलीस यंत्रणा बी कशी आहे, थोडी तिकडे लूज आहे, दबावातली आहे का नाही. दबावातली आहे पोलीस यंत्रणा. हुडकत कसा नाही. हुडकून पोलीस यंत्रणा काय करते, ही दबावाखाली चालते शासनाच्या. नाही सत्याचं त्यांना माज आहे. यांची धनंजय मुंडेची माणसं आहे ती. वाल्मिक कराड म्हणजे धनंजय मुंड्याचा माणूस आहे. 300 चलते त्याची. ताकद नाही तहसीलदाराची आणि कोणाची. फावतीन तसलं काही नसतं. डायरेक्ट चॅलेंज जाण देव. 300 चलते त्याचे वाळूला. 300. त्याला तहसीलदार कुठलं कुणी अडू शकत नाही, एवढी त्यांची तिथं दादागिरी आहे. परळीला ते कसं असतं, उघडं पडायचं मध्येच पडत असते, त्याला वेळ असते. आता पडलं उघडं थोडं, एक सुरू झालं आता. वाल्मिकची किती प्रॉपर्टी आहे, किती नाही, चालू आहे काढायला आता. CBI FBI तपास चालूच आहे ना, का नाही चालू. अशी संपत्ती आणि लई संपत्ती निघणार आहे. लई संपत्ती आहे त्याची. कुणामुळं आली, कशी आली, की माणूस पहिला कसा होता, किती जमीनदार होता का कुठला उद्योगपती होता, ह्याची चौकशी कोणी करावं लागेल शासनानं. घरं खात आहे का नाही त्यांचं काम आहे की कुठून आली. आमच्यासारख्याला कुठलं 10 लाखाचं उत्पन्न झालं तर कुठून आलं म्हणते. मग ह्यांच्याकडं कुठून आलं नाही. असा प्रकार आहे बीड जिल्ह्यात. 3 महिने हे कालावधी घालवला ह्याने. ह्याचं म्हणजे लवकरच निर्णय घ्यायला पाहिजे होता. आणि लय दम त्याचा राजीनामा सुद्धा लगेच घ्यायला पाहिजे होता. धनंजय मुंडेचा राजीनाम्याला किती 3 महिने गेले. आत्ता घेतला आहे. राजीनामा देत नव्हता, आत्ता घेतला राजीनामा. द्यावा लागला का नाही, हे प्रकरण उघडं पडायला म्हणून. असं आहे. तसं लातूरचं काहीच नाही घोळ. क्लिअर असं पाण्यासारखं लातूर आहे. मारीन असले कुठले होते. आणि तिथे विरोधात काय बोललं त्यांच्या तर माणसाला खलासच करते. बोलाय टाप नाही, असा विषय आहे तिकडला बीड जिल्ह्याचा. आमच्या जिल्ह्यात वातावरण शांत आहे. तसलं काय मी माझी सासरवड आहेत तिकडे धारूरची. आणि परळीत माझे मेहुणे आहेत, त्यांना सुद्धा असं दबून राहावं लागते. त्या लोकांच्या विरोधात बोलता सुद्धा येत नाही, अशी परिस्थिती आहे परळीला सुद्धा.